नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मे 2026. मी आहे नेपाळमध्ये पोखऱ्याहून. आम्ही काय करायलो, मुक्तीनाथ या ठिकाणी जात आहे. तर मुक्तीनाथ या ठिकाणी जात असताना या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आमची यात्रा इथं थांबलेली आहे. कारण की या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. तर हे मुक्तीनाथ असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तिथं तपश्चर्येसाठी गेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही मुक्तीनाथ या ठिकाणी जातोय. पण जात असताना काय झालं, वाटामध्ये दरड कोसळल्यामुळं आम्ही जवळपास 2 तास झालं इथं थांबलेलो आहे. जोपर्यंत इथं ते JCP पॉक्युलर येत नाही तोपर्यंत हे आमचा तिथला जाण्याचा रस्ता सुरळीत होणार नाही, म्हणून हे लक्षात यायचं. पण या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस येण्यासाठी कंप्लीट 12 दिवस पूर्ण राहिलेले आहेत. त्या 12 दिवस पूर्ण असताना म्हणजे 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे. त्या 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, म्हणून हे अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी मान्सूनसाठी पोषक असं खूप वातावरण चांगलं आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामे करून घ्या आणि आपण आपल्या शेतीचं नियोजन करा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन सध्या राज्यामध्ये देखील आता म्हणजे आज 26-27च्या दरम्यान आता म्हणजे पूर्व विदर्भाकडे मान्सून पूर्व अवकाळी पाऊस एक येणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष येतात. पण त्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 31 मेच्या नंतर 31 मे ते 1-2 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये मान्सून पूर्वमोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पूर्वमोसमी पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागेच लगेच मान्सूनचा पाऊस येणार आहे, म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की इतका मोसमी म्हणजे मान्सूनसाठी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये खूप पोषक वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे यावर्षी जरा म्हणजे पेरणी योग्य वेळ होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण आपल्या शेतीचे कामे